शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त KB न्यूज TV महाराष्ट्र या चॅनलवर। मुलाखतीसह शिक्षक भरतीसाठी प्रशासनाकडून तयारी पूर्ण, शासन मान्यतेची लागली प्रतीक्षा। शासन मान्यता देताच सुरू होणार मुलाखतीसह शिक्षक भरती। राज्यात पवित्र प्रणाली पोर्टलद्वारे गत 5 महिन्यापासून शिक्षक पदभरतीची प्रक्रिया सुरू आहे। मुलाखतीशिवाय प्रकारातील शिक्षक भरतीसह समांतर आरक्षणातील रिक्त पदे त्या सामाजिक आरक्षणातील सर्वसाधारणमध्ये रूपांतरित करून भरण्यात येत आहेत। मात्र मुलाखतीसह 4879 पदांच्या भरतीसाठी शाळांनी मुलाखत कशी घ्यावी या संदर्भात शिक्षण विभागाकडून मार्गदर्शक कार्यप्रणाली स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर SOP तयार असून त्याला शासनाची मान्यता केव्हा मिळेल याकडे राज्यातील शाळासह उमेदवारांचे लक्ष लागले आहे। मुलाखत घेण्याबाबत SOP तयार केल्यामुळे खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित शाळांमध्ये गुण मूल्यांकन वस्तुनिष्ठ पद्धतीने होईल आणि त्या आधारे योग्य उमेदवारांची निवड होण्यास मदत होणार आहे। SOP तसेच उमेदवाराकडून प्राधान्यक्रम नोंदवून घेत पात्र गुणवत्ताधारकांची यादी प्रसिद्ध करणे आणि भरती प्रक्रियेसाठीची तांत्रिक तयारी पूर्ण झालेली असल्याचे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे। त्यामुळे मुलाखतीसह प्रकारातील शिक्षक भरती प्रक्रिया केव्हा सुरू होते याकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे। राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी शिक्षक म्हणून नियुक्ती मिळेल का अशी चिंता पात्र उमेदवारांना सतावत आहे। शाळांनी मुलाखत कशी घ्यावी, गुणदान कसे करावे याबाबत नियमावली मार्गदर्शक कार्यप्रणालीमध्ये तयार आहे। त्यामध्ये मुलाखत, पाठनिरीक्षण आणि उमेदवारांचे शैक्षणिक व्यावसायिक अनुभव या सर्व बाबींना एकूण 30 गुण दिले आहेत। मुलाखतीशिवाय या प्रकारातील 11,085 पात्र उमेदवारापैकी दिनांक 31 जुलै अखेर 7,600 शिक्षक प्रत्यक्ष शाळेत रुजू झाले आहेत। या प्रकारात 16,799 पदांच्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत। त्यापैकी दिनांक 31 जुलै अखेर 15,263 उमेदवारांच्या नियुक्तीसाठी निवड याद्या प्रसिद्ध केल्या आहेत। शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त KB न्यूज TV महाराष्ट्र या चॅनलवर।